राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देणार कुंभमेळ्याला भेट। राष्ट्रपती त्रिवेणी संगमावर स्नान आणि पूजा करून काही मंदिरांना देखील भेट देणार। मालेगावमध्ये फोर्ट मॅरेथॉन 2025 मोठ्या उत्साहात संपन्न। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण तरुणी हजारो नागरिकांचा सहभाग। तसंच विजेत्यांना सन्मान चिन्ह देत गौरवण्यात आलं। कल्याण जवळील खडवलीमधील जंगलामध्ये मोराची शिकार करणाऱ्या आरोपीला वन विभागानं बेड्या ठोकल्या, तर मोरपिस आणि इतर साहित्य जप्त। कल्याण वन विभागाची मोठी कारवाई। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वीट भट्ट्यांमुळे पर्यावरणाला धोका। सर्व वीट भट्ट्या मुख्य रस्त्याला लागून असल्याने नागरिक त्रस्त। पर्यावरणाचं नुकसान होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। सिल्लोडमधील कोविड केअर सेंटरची इमारत धुळखात पडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली होती इमारत। फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची चाहूल। 24 तासामध्ये सोलापुरात उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। महाराष्ट्रातील तापमानात कमाल आणि किमान चढउतार राहण्याचा अंदाज। नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप। नागरी सुविधांवर परिणाम आणि गैरसोयीची भीती। संप मागे घेण्याचं आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचं आवाहन। स्वच्छ सर्वेक्षणात भारतातील पहिला क्रमांक मिळवणारे इंदूर हे एकमेव शहर। सलग 7 वेळा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूर शहराचं नाव। पुण्यात राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक संपन्न। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या रणनीतीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। ऐरोलीमध्ये शिवसेनेचे विधानसभा जिल्हा प्रमुखपदी द्वारकानाथ भोईर यांची नियुक्ती। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची नियुक्ती। कल्याण वन विभागाची मोठी कारवाई। जंगलात मोराची शिकार करणाऱ्या आरोपीला वन विभागानं ठोकल्या बेड्या। उल्हासनगर शहरामध्ये दिवसाढवळ्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्हीची चोरी। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतायत चोराचा शोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।